तर नक्कीच पुढच्या वाटचाल करताना खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्यासोबत जॉईन होते CI11 जी चंद्राचे एक हार्ड बॅटर मिस्टर रवी वाघमारे, ज्यांच्या बॅटमध्ये 7 बॉलमध्ये 24 धावा आल्या. तर आपण जाऊयात नेक्स्ट मॅचच्या दिशेने. त्या ठिकाणी पाहू शकाल टीम आगाशी तुम्हाला फील्ड करताना पाहायला मिळणार आहे, आणि त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही पाहू शकाल भिवंडी विभागातील सूर्यानगर बंटी ठाकरे यांची टीम. त्यानंतर आपण मुख्य मंचावरती म्हटलं ना की खऱ्या अर्थानं एक व्यक्ती असते, ती मात्र आपल्या छोट्याशा धंद्यापासून मोठ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते, आणि कमी वेळेमध्ये आणि कमी दिवसामध्ये ब्रँड ऑफ पालघर, ब्रँड ऑफ वसई, ब्रँड ऑफ मात्र बदस चव्हाणर कल्पेशजी मात्रे यांचा मात्र येतो. या ठिकाणी सत्कार करण्याकरता मी अंकित पटेलला विनंती करतोय की आपल्या शुभ असते आपण माय दिशाल आणि मात्र या स्पर्धेचं भेट म्हणून पाहू शकाल सन्मान चिन्ह देण्याकरता मी विनंती करतोय. एकदा जोरदार आल्या मात्रे बद्दल चव्हाणर कल्पेशजी मात्रे एक चांगला ब्रँड आहे महाराष्ट्राच्या टेनिस बॉलच्या क्रिकेटमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये पोहोचलेला ब्रँड आहे कल्पेशजी मात्रे. धन्यवाद कल्पेशजी मात्रे, आपण इथे आलात. आपण मात्र खूप चांगला पद्धतीने नक्कीच आपला परिचय या ठिकाणी मिळाला. तर जाऊयात नेक्स्ट मॅचच्या दिशेनं, जिथे आपल्याला पाहायला मिळणार आहे एका साईडनं टीम आगाशी आणि त्यांच्या आगे तुम्ही पाहू शकाल टीम सूर्यानगर. बॉलिंग मार्कवरती पाहत आहे टीम आगाशीकडनं पहिलं स्पेल आपण पाहायला मिळतो बॉलिंग ट्रॅकवरती असताना. इथे भारतचं कव्हर पॉट खेळायचा पत्त खूप चांगल्या पद्धती पाहायला मिळतोय. तरी बॅटर आपण पाहू शकाल सूर्यानगर टीमकडनं पाहायला मिळतात. एका साईडला पाहिलं तर नक्कीच राहुल आणि त्याच्या साथीला तुम्ही जर पाहू शकाल संकेत पाहायला मिळतोय. पहिल्या 2 बॉल करता पहिल्याच बॉल चौकार आलाय. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहू शकाल आगाशीकडनं आकाशला पाहतोय. विरार विभागातील टीम तुम्हाला या ठिकाणी प्रमोट करताना पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये पिलॉन करते खूप चांगल्या पद्धती पाहू शकाल आगाशी. खेळचा बॉल खूप सगळ्या डिस्टन्सने खेळायचा प्रयत्न केला. इथे मात्र शॉर्ट मिड ऑफ मध्ये 30 सर्कलला थोडंसं क्रॉस करण्याचा प्रयत्न केलाय आणि तिथे 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धाब्याच्या मदतीनं इथे स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 7 या धावसंख्येवरती. पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसऱ्यावरती सिंगल आहे, तिसऱ्यावरती 2 धाबा कंप्लीट झाल्या. पहिलं स्पीड मिळलं ना की खऱ्या अर्थानं मेंटेन पॉप आहे आणि जिथे मध्ये तुम्ही 90% 30 सर्कलच्या आतमध्ये फील्ड पाहू शकाल. पहिल्याच बॉलवरती आकाशने आपली सिद्ध थोडीशी मध्ये कमबॅक केली आहे. 3 ते 4 मध्ये रन पाहायला मिळतोय. ॲज अ स्विंग डिलिव्हरी, ॲज अ स्लो बॉल. इथे मात्र शॉर्ट ऑफ लेनचा बॉल इस्लामिक स्ट्रोक इथे कैलासमध्ये फील्ड करेपर्यंत वाढ असेल आणि विकेटचं बदन खेळाडू बाद.
तरीचे इंद्रसेन ठाकरे यांनी जर लगातार 3 षटकार टाकले ऋषिकेश भोसले यांच्याकडे इथे मात्र पहिल्याच बॉलवरती दांड होते गुल विकेटचं बदल इंद्रसेन ठाकरे बॅक टू द डगआउट. लाईन खेळायचं होतं त्याकरता इंद्रसेन थोडं शफल देखील झाला होता. ऑप्शनच्या परफेक्ट लेवलमध्ये मजर आला मात्र लेग स्टेलला अक्षरशः मात्र शेवटी त्या ठिकाणी फर्निचर डिस्ट्रीब्यूट केलं गेलं आणि विकेट बदल खेळाडू बाद हॅट्रिक बॉल बॉलिंग मार्क करते मिस्टर आकाश तयार. फुटस बॉल खूप सारे मध्ये ट्रॅक केला बॉल इथे मात्र परफेक्ट डीप मध्ये पाहायला मिळतं. एक सिंगल दुसरा दाबायचा प्रयत्न इथे केला जाणार नाहीये. आकाश एक अप्रतिम गोलंदाजी आहे म्हणतो ना खऱ्या अर्थानं वसई तालुक्यातील विरार विभागातील आगाशी हे गाव पाहतोय कारण सातत्याने लेवल मैदानामध्ये त्यांची प्रॅक्टिस देखील असते. आपण जर दूरवरनं नारंगी गाव देखील नाही आहे आणि तिथे मात्र या क्रिकेटमध्ये हे प्रॅक्टिस करण्याकरता याच अशा मैदानात त्यांना मात्र परफेक्ट ओळख निर्माण करते आहे. पहिला स्पेल कंप्लीट झालाय आणि पहिल्या स्पेलनंतर 2 विकेट लॉस ऑफ टीम मध्ये सूर्यानगर 8 या धावसंख्येवरती पोहोचली आहे. येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ अजून विशेष आहे. बॉलिंग मार्कवरती नवीन गोल बॉलिंग ट्रॅकवरती असेल त्याआधी घेऊया ते छोटासा ब्रेक आणि देवत मात्र डीजेला संधी. देखणी स्पर्धा दिमागदार आयोजन नियोजन पाहतो ना. स्पर्धा नुसतं राबवणं नाही त्याला खऱ्या अर्थानं सक्षम पूर्ण करणं आणि वजिष्ठीकरांची अफाट मेहनत पाहायला मिळते. युट्यूब टेलिकास्टच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राकडे या स्पर्धेला लाईक येतात. आपण जर पाहिलं तर नक्कीच या स्पर्धेकरता खूप सारा लाईक्स आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं किंग्स ब्रदर्स नेटवर्क्स करता देखील आपण सर्वात जास्त सबस्क्राईब करा आणि या चॅनलला मात्र सर्वात मात्र लाईक देखील करा मित्रांनो. कारण तुम्ही जेव्हा लाईक कराल ना तुम्ही जेव्हा सबस्क्राईब कराल ना तर खऱ्या अर्थानं मात्र या चॅनलला प्रसिद्धी मिळेल हे तुम्हाला मी नक्की रिक्वेस्ट करतोय. तर मागच्या दिशेनं क्या बात है राइट ऑन द टार्गेट यू बी मिस and डेफिनेटली हिट. शेडू मध्ये तू मिस झाला मात्र मी झाला हिट होणार आणि इथे मात्र फर्निचर डिस्ट्रीब्यूट केलंय विकेट क्रमांक 3. टीम गणेशपुरी देखील या स्पर्धेत दाखल होते. पांडुरंगवर आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक चांगला स्ट्रोक आपण पाहायला मिळाला ऑन साईडला खेळला गेला. आपण म्हणतो ना की खऱ्या अर्थानं लेजंड खेळाडूकडे खूप काही शिकण्यासारखं असतं आणि पहिल्यांदा मात्र त्यांचा सन्मान करत राहा. त्यानंतर एक चांगली लढत तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे. पेनकेपाडा अगेन्स्ट तुम्ही पाहू शकाल लोहपे. त्यानंतर आपलं पाहायला मिळणार आहे की नक्कीच टीम शर्मन घोटगाव चागिन तुम्ही पाहू शकाल टीम गणेशपुरी. त्यानंतर दीपक शेट्टी आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इथे परफेक्ट पडून खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र पाहू शकाल स्विच हिटचा देखणा फटका. क्रिकेट विश्वातील हा सौंदर्य स्ट्रोक आपण पाहतोय ज्याला सर्वात जास्त मात्र सर्व मात्र फॅनला लाईक केलं तो इथे शॉर्ट सेशन पाहायला मिळतोय. रिव्हर्स पॅटर्न केला गेला आणि रिव्हर्सच्या माध्यमातून धावसंख्या टोटल जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवरती. 8 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. आगाशी चागेन तुम्ही पाहता टीम सूर्यानगर मारबडी अंतिम बॉल. त्यानंतर जीत रेड्डी
बड्डे बॉय आपला देखील नक्कीच या स्पर्धेमध्ये आणि वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पिकअप केलं तर बॉलला जिथे आपण पाहिलं तर सिंगल घेण्याचा प्रयत्न केला आणि एक सिंगलच्या मदतीने ते ओव्हर क्रमांक 2 कंप्लीट झाली आहे आणि 2 ओव्हर्स नंतर इथे मात्र 10च्या सरासरीने प्रति ओव्हर आपण पाहत आहे. स्कोर कार्ड फलकावरती 20 रन ऑन कार्ड 4 विकेट लॉस ऑफ अँड टीम सूर्यानगर. बॉलिंग का मागवरती बसत सदेश येणारे शेवटचे 6 बॉल करतात तयार. बाहेर पडतोय बॉलिंग ट्रॅकवरती असताना चांगला स्ट्रोक करता स्विच त्यानंतर पाहू शकाल फ्लॅट बॉल अक्षरशः मात्र पुश केलं गेलं. इथे मात्र मिड ऑफ फॉन्डिंग करते बॉल फील्ड चांगली पाहायला मिळते आहे. पण म्हणतो ना की इथे खूप साऱ्या स्पर्धा ऑन मध्ये पाहायला मिळते. विकेट बदल प्रणव पातकर या ठिकाणी मात्र गुड डिसिजन ऍक्शन झोन मध्ये आपण पाहतोय. प्रणव पातकरांना उभा राहण्याची स्टाईल पहा त्यानंतर डिसिजन स्टाईल पहा एक चांगली मात्र इथे देखील पाहू शकाल की इथे एक पंचाची भूमिका बजावत आहेत आणि मुंबई स्टाईल इथे दर्शवत आहेत आणि इथे पाहू शकाल की ज्या पद्धतीनं नवीन पार्टनर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर धीरज 5 विकेट लॉस ऑफ सूर्यानगर फक्त 21 धावसंख्या टोटल्स आहे. येणाऱ्या 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. बॉल क्रमांक 2 बॉलिंग पाकमध्ये पाहायला मिळतोय. हो क्या बात आहे मात्र फट काय ते फसलाय स्वीप करायचा प्रयत्न होता स्पायडर स्वीपनं बॉल मात्र अक्षरशः बॅटची एज आणि त्यावरती मात्र फाईन मध्ये विकेटचं बदन 30 सर्कल्स मध्ये पाहायला मिळतंय. याचं गुड फील्ड स्लिप त्या ठिकाणी तैनात होती आणि विकेटचं बदन पाहायला मिळतंय. खूप साऱ्या स्पर्धा ऑन होतात. यानंतर पण पाहिलं तर 20 तारखेला डिंगडॉंग गोडवली डे नाईट क्रिकेटचा महासंग्राम वाडा तालुक्यातील अगदीच बुबरेंची स्पर्धा त्या ठिकाणी पहिल्या दिवसामध्ये 9:30 स्टेट प्रक्षेपण महाराष्ट्रामध्ये ऑन असेल. त्या स्पर्धेकरता अभि देखील पोहोचतोय आमच्यासोबत. लोपे संघाचा कर्णधार आणि बेनकेपाडा संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. लोपे संघ आणि बेनकेपाडा संघ 20 तारखेला मंगळवारी थेट प्रक्षेपण असेल 9:30 वाजता. 91 टेकणी स्पर्धा एक दिमागदार आयोजन. त्या स्पर्धेकरता व्हॉइस ऑफ पालघर भूषण अडणे संघाचं अडणेगावचं नक्कीच व्यक्तिमत्व प्रमोदजी शेडगे त्यासोबत ठाणा वाईस सिद्धीजी भाभी आणि त्यासोबत आम्ही देखील जाणतो ठीक 9:30 वाजता 20 तारखेला डिंगडॉंग वडवलीचं मैदान. जाऊया आता मागच्या दिशेनं बॉलिंग मागवी तयार. आतापर्यंत 21 धाव टोटल्स पाहायला मिळते. अजून या शेवटच्या स्पीडमधील बॉल मात्र बाकी आहेत 3. चौथा बॉल स्विंग अँड मिस परफेक्ट डिलिव्हरी पाहायला मिळते. दोन चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. त्यानंतर 23 तारखेला वाघो स्पोर्ट्स वैतरणा मैदान ते देखील आम्ही त्या ठिकाणी पोहोचणार आहोत. 23 तारखेला थेट 10 वाजता स्पर्धेचं आयोजन असेल. कसराला वैतरणा या ठिकाणी की तुम्हाला 23 तारखेला ती स्पर्धा पाहायला मिळणार आहे. तिथे देखील 51,000चं प्राइज आहे आणि अमित जी भुईर आपल्यापासून नक्कीच मनापासून धन्यवाद की स्पर्धेकरता आम्हाला संधी दिली आहे. वैतरण्याचं मैदान ही स्पर्धा तुम्हाला मात्र 22 तारखेपासून ऑन होताना पाहायला मिळणार आहे. कसराली वैतरणा स्पिन केले बॉलला स्लोवर लाईन ऑफ लेंथ ॲज गुड बॉलिंग आज पॉसिबल क्रिकेट मैदान शातमध्ये तेच तुम्हाला घडताना पाहायला मिळत आहे. आणि ते मात्र विकेटचं मैदान विकेट क्रमांक 7 अक्षरशः 21 धावा तर रोखण्याचा प्रयत्न केला. मी सिद्धीची तारीफ करेन. आतापर्यंत सिद्धीनं ज्या ठिकाणी 4 बॉल फेकले गेले त्याच्यामध्ये 3 विकेट्स 5 बॉल हे फेकले गेलेत 3 विकेट्स आणि 2 बॉल डॉट आलेत. मात्र अंतिम पोषकल बॉल बाकी आहे. इथे मात्र मिडल ओव्हर आहे या स्पर्धेतील ते मात्र सिद्धेश आघाडीच्या नावावरती असेल का. अंतिम बॉल आहे सिंगल आली आहे मला वाटते आणि त्यानंतर रनआउट आणि वाईट देखील आलाय म्हणजे अंतिम बॉल बाकी आहे. वॉट बॉल आणि इथे धावसंख्या टोटल तुम्हाला पाहतो 21 या धावसंख्येवरती. चला लोपे संघ आणि बेनकेपाडा संघ लोपे संघाचा कर्णधार आणि बेनकेपाडा संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. बेनकेपाडा संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. 22 धावसंख्या टोटल सम पाहता विजया करता 23 धावांचं समीकरण 18 बॉल टीम आगाशी करता. चला बेनकेपाडा आणि लोहपे
चौथ नेक्स्ट मॅचच्या टॉसच्या दिशेनं पाहू शकाल आम्ही वज्रेश्वरीकर चषक पाहतोय. एका साईडनं बेंडकेपाडा आणि लोहपे वाडा टेनिस बॉल फॉर्मॅट खूप दिवसानंतर लोपे टीम पाहायला मिळणार आहे. आणि त्यानंतर आपण पाहिलं विनंती करतोय मुख्य मंचावर पुष्पा ढवळदार यांना की या मॅचचा देखील नाणेफेकचा कॉल करायचा आहे. नक्कीच बेडके या ठिकाणी कॉल करतात बेंडकेपाडा. क्षमा आपण पाहतो नक्कीच नाणेफेकचा कॉल जिंकला गेलाय. काय निर्णय असेल? बॉलिंग फर्स्ट. बॉलिंग करण्याचा निर्णय असेल. या स्पर्धेबद्दल आणि या आयोजनाबद्दल वंचित गावाबद्दल काय म्हणशील? सुंदर नियोजन केलं आहे गावाचं आणि सुंदर असे खेळपट्टी इथे उपलब्ध करून दिले. सुंदर असे खेळपट्टी उपलब्ध करून दिले आणि माझा मित्र इथे समोर बसला आहे जयेश. त्यानंतर नाणेफेक जिंकली आहे. काय निर्णय घेतला? फील्ड करण्याचा किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला 3 ओव्हरमध्ये? 3 ओव्हरमध्ये मी कमी तर कमी 30 रनच्या आसपास तरी रोखून देऊ. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील आपल्याकरता. त्यात आपण जाऊयात की लोपे संघ खूप दिवसानंतर मी पाहतो आतापर्यंत तुम्ही असोसिएशन खेळतायत. त्यानंतर एक गाव स्पर्धेमध्ये मध्ये आज महेश जाधव टीम मध्ये असेल का? महेश जाधव तर नाही, त्याची कमतरता आम्हाला भासते. गणेशपुरी संघाकडून दोन खेळाडू द्या सचिन ना. पवार आहे, ऋषिकेश पाटील आहे, दिदेश कदम आहे, त्यांच्यावर आमची आशा आहे. टीम लोहपे नक्कीच या स्पर्धेबद्दल खेळताना मात्र बॅटिंग आली आहे. नाणेफेक जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्ही पण फील्डच घेतली असती, पण आता बॅटिंग आले तर आम्ही कमीत कमी धावा करण्याचा प्रयत्न करू. 3 ओव्हरमध्ये किती धावांचा प्रयत्न कराल? आम्ही 40 जाण्याचा प्रयत्न करू. जाऊयात मागच्या दिशेनं बेस्ट ऑफ लक. आपल्यासोबत जॉईन होते टीम लोहपे संघाचा कर्णधार. त्यासोबत आपण जर पाहिलं तर नक्कीच टीम बेनकेपाडा संघाचा कर्णधार इथे मात्र उपस्थित होता. आपण पाहतो या ठिकाणी बॉल जिंकला गेलाय. टीम बघू शकाल बेनकेपाडा आणि डिसाईड केलं की फर्स्ट बॉल पहिल्यांदा तुम्हाला फील्ड करताना पाहायला मिळणार आहे. चला आपण जाऊयात मॅचच्या दिशेनं. सामन्याला सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू घेऊन जातोय तो. लुचकुरी मॅच सज इम्पॉर्टंट मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. म्हणून म्हणतो ना खूप साऱ्या स्पर्धा बाकी आहेत आणि त्या स्पर्धेकरता उद्याचा मात्र आमचा अंतिम दिवस इथे असेल. त्यानंतर 20 तारखेपासून डिंगडॉंग वडवली, 23 तारखेला वैतरणा कसराली मैदान आम्ही जॉईन करू सकाळी ठीक 10 वाजता. 23 तारखेला तिथे मात्र दर्जेदार पद्धतीची स्पर्धा पाहायला मिळणार. वैतरण्याचं मैदान फ्लॅटेड बॉल स्विंग करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये पाहतोय सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. मी पाहू शकाल की मैदानाच्या आतमध्ये आकाश आणि भावीची जोडी आहे आकाशीकडनं. आणि पहिलेच पण इथे मात्र संकेत बॉलिंग मार्कवरती सूर्यानगर मालबेडीकडनं 2 बॉलचा फुल इथे कंप्लीट केलाय. धावसंख्या फलकावरती 2. विजयाकरता मात्र लोस्कुरी मॅचच्या बनवायच्यात 18 बॉलमध्ये. टोटल 3 धावा. 23 धावांची गरज आहे विजयाकरता. शॉट खूप चांगल्या पद्धतीनं अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. परफेक्ट पिकअप केला बॉलला. बॉल देखील चालला. 1 बाउन्स चौकार 4 धावा. ऑक्टोबर महिन्यापासून ग्रामीण क्रिकेटची सुरुवात पाहायला मिळाली. ऑक्टोबर महिन्यामध्ये पहिल्याच पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील मैदान तुम्ही जर पाहू शकाल की 16 तारखेपासून स्पर्धेला सुरुवात झाली आणि पहिल्यांदा मात्र ग्रामीण टीम सुरुवात इथे मात्र पाहायला मिळाली. जेडी प्रतिष्ठान अब्जे ही मैदान पाहायला मिळालं. त्यानंतर सेकंड आपण आयोजन पाहिलं तर नक्की शिवशत्री स्पोर्ट्स गोरे. त्यानंतर भिवंडी थोडीशी अग्रेसिव्ह झाली आणि पुढच्या भिवंडी टेनिसला सुरुवात झाली. मग त्यानंतर आपण जर पाहिलं तर सर्व फॉर्मॅट ऑन झाले. स्पीकर बेस पाहू शकाल अप्रतिम डिलिव्हरी हाताळायचा प्रयत्न केला. गुड बॉलिंग चांगल्या पद्धतीची गोलंदाजी इथे तुम्हाला पाहायला मिळते. एक वेगवान तेजदार कुठे मात्र स्विंगचा वापर करतो म्हणून म्हणतात ती माती विकेटचा इम्पॉर्टंट क्रिकेटला खऱ्या अर्थानं पाहायला मिळते.
फलकावरती 11 निल्सन या आकड्यावरती पाहायला मिळते. डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचते. इनसाइड पाहू शकाल बाटची हलकीची कडा. इथे मात्र धोका निर्माण होता. बाल बचे अक्षरशः नक्कीच असं म्हणावं लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण अक्षरशः पाहू शकतो इनसाइड कव्हर पाहायला मिळेल. बॅटची हलकीची कडा. त्यानंतर सिंगल येते. सिंगलच्याच मदतीनं पहिलेच फेरी कंप्लीट झालंय आणि एका ओव्हर नंतर धावसंख्या जाऊन होती मात्र 12 या धावसंख्येमध्ये. आता इथे विचार करता बनवायच्यात 12 बॉल आणि 11 धावा प्रति पूर्णांक 5.50 ची सरासरी या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याआधी मात्र घेऊया ते ब्रेक आणि देऊया आमच्या डीजेला संधी. देखील ऑन झाली या पहिल्या दिवसापर्यंत शुभ गुरुवारची सुरुवात पाहायला मिळाली आणि लगातार 3 विकेट्स करता अंकित पटेल यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज इंद्रसेन ठाकरे आणि राज शेळके यांच्याकडे 500 जवळजवळ 1000 रुपयाचं प्राइज आहे. कारण मैत्रीपूर्ण आहे. खूप मोठी फ्रेंड सर्कल या विभागामध्ये इंद्रसेन ठाकरे यांची. पहिला बॉल इथे त्याने मात्र डॉट केलाय. 3 विकेट जर लगातार आले, 3 विकेट जर मात्र इथे हॅटिक कंप्लीट केली तर मात्र अंकित पटेल यांच्याकडनं 500 रुपये आणि राज शेळके यांच्याकडे 500 टोटल 1000 रुपयाचं बक्षीस आहे इंद्रसेन ठाकरे करता. बॉलिंग मार्क वरती या मॅच जिंकत दुखी शकेल. आता मात्र 11 बॉल 11 धावेची गरज आहे. 1 रन 1 बॉल्सचा इम्पॉर्टंट क्रिकेट हलका ढकलायचा प्रयत्न केलाय. इथे सिंगल येते. दुपारी 17 मध्ये पाहते थोडीशी मात्र इथे हवा आता स्पर्श करताना पाहायला मिळते. पण वातावरण देखील बदलताना पाहू शकाल कारण निसर्गाचा नियमच बदल आहे. त्यामध्ये पाहू शकाल मुवमेंट पाहू शकाल थंडी जाणवती आहे. प्रेशर पाहू शकाल. त्यानंतर हेट थोडीशी पद्धत पाहायला मिळते आहे. दुपारी 17 मध्ये घड्याळामध्ये पाहिलं तर नक्कीच पाहू शकाल 2:35 पाहतोय आणि बॉलिंग ट्रॅकवरती असताना आपण इंद्रसेन ठाकरे यांना पाहतोय. 13 धावसंख्या टीम आगाशी. चांगला सुखायचा प्रयत्न केला. इथे मात्र ऑन साईडला एक सिंगल आहे. एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 14. चौथा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ परफेक्ट पॉवरफुल आणि सक्सेसफुल बॉलला पिकअपला उडून दिलाय. आउट ऑफ द बार 6 धावा. स्पर्धा त्यानंतर मात्र जगातील सर्वात मोठी स्पर्धा IPL 2026 थोड्या दिवसामध्ये त्याचा देखील आगाज होणार आहे. आणि या इंडियन प्रीमियर लीगला स्पर्धा असताना शहापूर तालुक्यातील शहरी गावाचा सुपुत्र ओमकार तारमले हैदराबाद टीमकडे फिरॉल करताना पाहायला मिळणार आहे. पण म्हणतो ना आज ग्रामीण टेनिस मर्यादित आणि टेनिसपासून पाहू शकाल पाहायला मिळते. इथे मध्ये त्याच पद्धतीने आता पाहू शकाल की मैदानात शांतमध्ये आता विजयाकरता फक्त 2 धावेची गरज आहे. हा विजेता स्ट्रोक्स मॅच फिनिश धोनी कॉफी बुक स्टाईल षटकारानं आणि या मॅच समांतर मॅच आपल्या पाहू शकाल टीम आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीम संपन्न एक प्रतिनिधी संपर्क साधायचा आकाशी आणि मिस्टर आकाश या मॅच ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा दावेदार. याच्या बॅटमध्ये 9 बॉल 19 जमा आणि बॉलिंग मार्क वरती असताना 2 विकेट. मिस्टर आकाश आपण इथे या आपल्या या ठिकाणी मात्र मॅन ऑफ द मॅच वितरित केली. बेनकेपाडा संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय त्वरित. कोणाचं क्षेत्ररक्षण संघाचा एक कॉमेंट्री बॉक्स संपर्क साधा. ट्रॉफीचं पण पाहतोय आणि इथे मात्र नक्कीच आकाश एक जबरदस्त इनिंग साकारली आहे. एक चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. आपलं पाहतोय
राज शेळके आता विनंती करते की आपण इथे या ठिकाणी मात्र त्याला बांधवात 2 वितरित करायचं आहे. तिकडे स्पर्धा आपण पाहतोय आज मात्र तिसऱ्या दिवसामध्ये साई वज्राई स्पोर्ट्स वज्रेश्वर याची क्रिकेटचा म्हातारा. तर नक्कीच आकाश जास्ती काय विचारणा वेळ देखील नाहीये. खूप चांगल्या पद्धतीनं फॉर्म मध्ये पाहायला मिळालं. म्हणशील काय या स्पर्धेबद्दल आणि या नक्कीच भविष्यकाळाबद्दल काय म्हणशील? आयोजन खूप चांगलं आहे. इकडे आलं तर खेळायला बरं वाटलं. पहिली टुर्नामेंट आहे. पहिली टुर्नामेंट आहे, मॅन द मॅच मिळते त्याबद्दल काय म्हणशील? खूप चांगलं वाटतंय. आणि आज टीम आगाशी पूर्णपणे सक्षम आहे की पूर्णपणे ते खेळाडू प्रॅक्टिसमध्ये असतात, ते आतमध्ये स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील का? हा प्रॅक्टिस खूप चांगलीच. त्यानंतर आज टीम आगाशी प्रयत्न करेल का सुपर 4 मध्ये जाण्याचा अंतिम मॅच पर्यंत? हा खूप चांगलाच प्रयत्न करतील आम्ही पुढे जायचा. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक. तुला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्यासोबत जॉईंट होते आपण पाहू शकाल एक हार्ड बॅटर बिग बॅटर बसे तालुक्यातील आगाशी टीमचा एक धुळेदार बॅटर मिस्टर आकाश. चांगली फलंदाजी चांगली बाईट तुम्ही ऐकलेत. आपण जाऊया तर कॉमेंट बॉक्समध्ये थोडासा आम्ही बदल करतोय. या विभागातील एक नवीन आवाज त्याला देखील आम्ही संधी देतोय. मिस्टर विवेक वकलेंचा आवाज ऐकूयात. एका साईडनं टीम बेनकेवाडा आणि त्यांच्या अगेन तुम्ही जर पाहिलं तर टीम मात्र पाहायला मिळतीये लोहोपे वाटा टेनिस बॉल. इथे सामन्याला इथे सुरुवात आपण करणार आहोत. दुपारच्या सत्रातील एक चांगली मॅच इथे पाहायला मिळेल. टीम लोहोपे आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम बेनकेपाडा. एक चांगली स्पर्धा ही वज्रेश्वरीकरांची आपल्याला पाहायला मिळते. 3 दिवस अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमधनं अनुभवता आलंय. वेगवेगळ्या फॉर्मॅटमधनं ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. पहिल्या दिवशी आदिवासी असोसिएशन, त्यानंतर नवोदित संघांना कालच्या दिवसामध्ये प्राधान्य दिलं होतं. आज इथे चांगल्या टीम्सना संधी दिली जाते. तुषार आणि ऋषी